PSI देवांश पाटील पुण्यात नवीनच जॉईनिंग झाला होता. मागच्याच आठवड्यात एका रेव पार्टीत त्याने 269 तरुण तरुणींना पकडले होते. गणेशोत्सवात DJ वाजवणे बंद केले होते. अनेक स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये तो मार्गदर्शन करत असे. PSI देवांशची व्हिडिओ अनेक तरुण यूट्यूबवर पाहत असत. त्याच्या सेमिनारमध्ये तरुणांच्या गर्दीचा लोट उसळत असे. पण करिअरसोबतच पाटील कुटुंबीय त्याच्या विवाहाची तयारी करत होते. पुढच्याच आठवड्यात एका ठिकाणी मुलगी पाहायला देवांश त्याच्या कुटुंबियांसोबत गावाकडे जाणार होता. देवांशने हो म्हणताच साखरपुडा होणार होता. पटवर्धनांची ज्येष्ठ कन्या जिज्ञासा पाटील कुटुंबाने पसंत केली होती. जिज्ञासा MBA झालेली होती. 4 वर्षांपासून पुण्यातच हॉस्टेलला राहून शिकत होती. पटवर्धन गावाकडे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक होते. त्यामुळे पाटील कुटुंबाला पक्कड हुंडा मिळणार होता. दोन्ही प्रतिष्ठित घराणी होती. वधूवर उच्च शिक्षित, देखणे, एकमेकांना साजेसे होते. केवळ देवांशची पसंती बाकी होती. एवढी सुंदर, उच्च शिक्षित, शिवाय परिचित कुटुंबातली मुलगी अजून कुठे भेटणार आहे? मनासारखे स्थळ आहे, मामा बोलत होता. आता कधी जिज्ञासाला पाहतो असं झालं होतं देवांशला. थोड्याच वेळात पाटील कुटुंब पटवर्धनांच्या अंगणात पोहोचले. पटवर्धनांनी यथोचित पाहुणे मंडळींचे स्वागत केले. चहापोह्यांचा कार्यक्रम झाला. नंतर वधूकन्या जिज्ञासा चहाच्या कपाचा ट्रे हातात घेऊन डोक्यावर पदर घेऊन हॉलमध्ये दाखल झाली. पण नियोजित वधूचा चेहरा पाहताच देवांशचा चेहरा खाडकन उतरला. देवांशला कप देताना जिज्ञासा आणि देवांशची नजरानजर झाली आणि जिज्ञासालाही आता मी माझा चेहरा कोठे लपवू असे झाले. पुण्यात धाड टाकलेल्या रेव पार्टीत देवांशने जिज्ञासाला पकडले होते. कोणत्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीच्या फोनमुळे तिला आणि तिच्या मैत्रिणीला पकडूनही सोडून देण्यात आले होते. जावई बापू, आमची जिज्ञासा सर्वगुण संपन्न आहे. तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. अहो पटवर्धन, आपल्यासमोर ते काय बोलणार? आतल्या खोलीत जाऊ द्या त्यांना, देवांशचा मामा बोलला. हो नक्कीच. जिज्ञासा जावई बापूंना आतल्या खोलीत घेऊन जा. देवांश जिज्ञासाच्या मागे खोलीत शिरला. जिज्ञासा खूप घाबरलेली होती आणि तिला स्वतःचीच लाज देखील वाटत होती. देवांश पलंगावर बसला. जिज्ञासाने पटकन खोलीचा दरवाजा बंद केला आणि दरवाजाजवळच उभी राहिली. मला असं वाटतं बोलण्यासारखं काहीच नाही आहे मिस जिज्ञासा. विनाकारण एकमेकांचा वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही. जिज्ञासा काहीही न बोलता गुपचूप उभी होती. देवांश दरवाजा उघडून हॉलमध्ये गेला. हॉलमध्ये शिरताच देवांशच्या होकारासाठी सर्वजण आतुर झाले होते. पुढे काय करायचे देवांश? पाटलीनबाई म्हणाल्या. आई, घरी जाऊन पाहू. आता आपण निघूया. ठीक आहे, काही घाई नाही. शांततेत विचार करून निर्णय घ्या. आम्ही तुमच्या फोनची वाट पाहू. देवांशच्या उत्तराने सगळ्यांचीच निराशा झाली. पटवर्धन तर एवढे चांगले स्थळ हातातून गेले म्हणून खचूनच गेले. आपण पार्टीत जाऊन एक चूक केली, पण जर आता मी माझी बाजू देवांसमोर मांडली नाही तर मी आयुष्यात दुसरी चूक करेन. जिज्ञासा मनोमन विचार करत होती. शेवटी जिज्ञासाने स्वतःहून देवांशला भेटायचे ठरवले. एक दिवस त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये ती जाऊन पोहोचली. देवांश त्याच्या खुर्चीवर फाईल चाळत होता. जिज्ञासा घाबरतच त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. मला बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. जिज्ञासाला पोलीस स्टेशनमध्ये इतक्या माणसांमध्ये कसं बोलावं हे समजत नव्हतं. ती 2 मिनटं शांतच उभी राहिली. देवांशही फाईलमध्ये डोके घालून बसला. आपण बाहेर बोलूया का प्लीज? ठीक आहे. दोघेही एका झाडाखाली आले. मी 4 वर्षांपासून पुण्यात शिकत आहे. माझी रूममेट सतत रेव पार्टीत जात असे. उत्सुकता म्हणून मलाही केवळ पाहायचं होतं रेव पार्टी काय असते. त्या दिवशी मी माझ्या रूममेटसोबत पार्टीत गेले होते. पण आजपर्यंत मी कोणत्याही प्रकारचे ड्रिंक घेतलेले नाही. तुम्ही हवं तर माझी ब्लड टेस्ट करू शकता. तुम्ही तर पोलीस खात्यात आहात. माझ्याबद्दल सर्वत्र तुम्ही चौकशी करू शकता. आयुष्यात प्रथमच माझा तोल गेला. माझ्याकडून चूक झाली, मी मान्य करते. मुळात मी वाईट मुलगी नाही आहे, एवढंच मला सांगायचं होतं. त्याशिवाय तुम्ही माझ्या कुटुंबियांना माझ्याबाबत काहीही सांगितलं नाही, त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे होते. बस एवढंच. येते मी. जिज्ञासाला अपेक्षा होती की देवांश तिला थांबवेल, पण तसं काहीही घडलं नाही. देवांशचे कुटुंबीय सतत त्याला नकाराचे कारण विचारत होते, पण त्याला एकही कारण सापडत नव्हते. जिज्ञासा एवढं चांगलं स्थळ आपल्या मूर्खपणाने गेलं म्हणून हमसून हॉस्टेलच्या खोलीत रडत बसे. तिची ती अवस्था पाहून एके दिवशी तिची दुसरी रूममेट तनया थेट देवांशच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भिडली. नमस्कार सर,
मी जिज्ञासाची मैत्रीण. तुम्ही लग्नाला नकार का देत आहात ह्याचं मला कारण जाणून घ्यायचं आहे. माझं बोलणं उद्धटपणाचं आहे, पण गरजेचं आहे, कारण तुमचा निर्णय चुकतो आहे. दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींनी संबंध जोडले. याचा अर्थ वधूवर एकमेकांना साजेसे होते म्हणूनच ना. राहिला जिज्ञासाच्या पार्टीचा प्रश्न, तर ती त्यातली मुलगी नाही आहे. आमची एक रूममेट रोज पार्ट्यांना बाहेर जाते. जिज्ञासा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. तिला सहजच वाटलं की एक रात्र आपणही जाऊन पाहावं की तेथे नेमकं काय होतं. त्याबाबत तिला आजही पश्चाताप होतो आहे. आपल्या चुकीमुळे तुमच्यासारखा वर गमावून बसली म्हणून निराश झाली आहे. तिच्या डोळ्यांतले पाणी थांबत नाही आहे. एक सून म्हणून तीच तुमच्या कुटुंबाला शोभून दिसेल. पुन्हा एकदा शांत डोक्याने नीट विचार करा. येते मी. हे संभाषण पोलीस स्टेशनमध्ये सर्वजण ऐकत होते. एक सिनियर येऊन बसला. काय भानगड आहे? काही नाही सर, एक मुलगी आहे. मला ओझर तर माहिती आहे. तुझ्या वडिलांशी बोललो आहे. आयुष्यात प्रत्येकाकडून चुका होतात. शिवाय तुझ्या कुटुंबियांनी त्या मुलीबद्दल सर्व माहिती काढलेली आहे. तू विनाकारण जास्त ताणतो आहेस असं मला वाटतं. आता मात्र देवांशने पुन्हा एकदा जिज्ञासाचा विचार करायला सुरुवात केली. सर्व लोकांकडून माहिती काढली आणि त्याचाही विश्वास बसला की जिज्ञासा एक सुसंस्कारित मुलगी आहे. दुसऱ्याच दिवशी तो जिज्ञासाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसला. जिज्ञासा टेबलवर डोके टेकवून खाली मान घालून बसली होती. नको ना यार, काही वेळ फक्त एकटीलाच बसू दे ना. देवांशला पाहताच तनयाने तिथून काढता पाय घेतला. भैया 2 चहा. देवांश टेबलवर जाऊन बसला. देवांशचा आवाज ऐकताच जिज्ञासाने वर मान केली. पहिली गोष्ट, मी पोलीस आहे, त्यामुळे रडणारी बायको तर मला मुळीच नको. दुसरी गोष्ट, मला दोन्ही वेळ घरचेच जेवण लागते, त्यामुळे कधीही माझ्यासाठी डबा बनवावा लागेल. तिसरी गोष्ट, मला माझी बायको साडीतच पाहायला आवडेल. चौथी गोष्ट, माझ्या आईबाबांचं कधीही मन दुखवायचं नाही. पाचवी गोष्ट, माझ्या आयुष्यात देशसेवेला पहिलं स्थान आहे, नंतर कुटुंब. मान्य आहेत का या गोष्टी तुला? जिज्ञासाला आनंदश्रूंच्या गदारोळात काय बोलावं ते सुचत नव्हतं. जिज्ञासा लाजतही होती आणि गालातल्या गालात स्मितहास्य पण करत होती. येतो मग रविवारी साखरपुड्याला. चहा पिऊन देवांश परतला. अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.